नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. आणि बालमानसशास्त्रामधलं आजचं आपलं प्रकरण क्रमांक 16 आहे. प्रकरणाचं नाव आहे शैक्षणिक मूल्यमापन तंत्रे व साधने. हे शैक्षणिक मूल्यमापन हे प्रकरण काय आहे, अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. आता हे कोणत्या पेपरसाठी महत्त्वाचं आहे, तर ज्याला पेपर 1 द्यायचा आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ज्याला पेपर 2 द्यायचा आहे, या दोन्ही पेपरसाठी काय आहे, हे अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे. ठीक आहे, कारण या प्रकरणावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे, मग या प्रकरणावरचे जे वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत, म्हणजे हेच प्रश्न काय केले जातात, पुन्हा परीक्षेमध्ये विचारले जातात, ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग बघूया पहिला प्रश्न. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनामध्ये सर्वकष या शब्दाचा अर्थ काय होता. आता काय सांगितलं आपल्याला की सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन हा शब्द तुम्ही नियमित ऐकत आला असाल. पहा, आपण शाळेमध्ये प्रत्येक वेळेस ऐकत असतो की आता कसं मूल्यमापन चालू आहे, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन चालू आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे की सर्वकष या शब्दाचा नेमका अर्थ काय होतोय बा. मग बघा, केवळ शैक्षणिक, केवळ सहशैक्षणिक आणि शैक्षणिक व सहशैक्षणिक आणि वार्षिक परीक्षा. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय आहे, शैक्षणिक व सहशैक्षणिक. सर्वकष यामध्ये काय येतं आहे, शैक्षणिक व सहशैक्षणिक येतं. मग बघा, सर्वकष मूल्यमापनामध्ये केवळ विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचाच, आता बुद्धिमत्ता म्हणजेच काय, शैक्षणिक गोष्टीचाच नव्हे तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्व पैलूंचा विचार केला जातो. म्हणजे सर्वकष मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याच्या शैक्षणिक बाबीचा तर विचार केला जातो, पण त्याचबरोबर त्याचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या सर्व बाबींचा विचार केला जातो. मग त्याच्यामध्ये कला असेल, क्रीडा असेल किंवा इतर मूल्ये असतील, ह्या सर्वांचा समावेश कशामध्ये केला जातो, सर्वकष मूल्यमापनामध्ये केला जातो. मग त्यालाच काय म्हणतात, शैक्षणिक व सहशैक्षणिक मूल्यमापन म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेला आहे. सध्याची सगळ्यात मोठी संज्ञा ती आहे की सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 काय विचारले पहा, खालीलपैकी कोणते साधन मूल्यमापनाचे गुणात्मक साधन आहे. आता काय विचारलंय की मूल्यमापनाचं गुणात्मक साधन नाही असं विचारलंय. मग हे जे मूल्यमापनाचे साधन आहेत, गुणात्मक साधन आणि संख्यात्मक साधन, याच्यावरती सुद्धा आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. मग बघूया, मुलाखत, निरीक्षण, पडताळासूची आणि लेखी परीक्षा. मग या ठिकाणी गुणात्मक साधन कोणतं नाही, तर लेखी परीक्षा हे गुणात्मक साधन नाही. मग तुम्हाला लगेच प्रश्न पडला पाहिजे की बाबा लेखी परीक्षा हे गुणात्मक साधन नाही, मग ते कोणतं साधन आहे, तर लेखी परीक्षा हे संख्यात्मक साधन आहे. लेखी परीक्षा हे काय आहे, संख्यात्मक साधन आहे. मग गुणात्मक साधनं कोणते आहेत बघा, मुलाखत आहे, निरीक्षण आहे आणि पडताळासूची आहे. हे कोणती साधनं आहेत, ही गुणात्मक साधनं आहेत. ठीक आहे, मग गुणात्मक साधनं आणि संख्यात्मक साधनामधला फरक लक्षात ठेवायचा आहे. संख्यात्मक साधनामध्ये काय येतंय, लेखी परीक्षा येते, आणि गुणात्मकमध्ये काय येते, मुलाखत, निरीक्षण आणि पडताळासूची येते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 आहे, ज्या चाचणीद्वारे विद्यार्थ्याच्या विशिष्ट विषयातील उणिवा किंवा कच्चे दुवे शोधले जातात त्याला काय म्हणतात. बघा, विद्यार्थ्याचं काय, विशिष्ट विषयातील उणिवा किंवा कच्चे दुवे शोधले जातात. मग त्या चाचणीला काय म्हणतात, तर त्या चाचणीला नैदानिक चाचणी म्हणतात. कोणती चाचणी म्हणतात, नैदानिक चाचणी म्हणतात. मग या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रश्न असाही विचारला जातो की निदान करणे म्हणजे काय करणे. काय निदान करणे म्हणजे काय करणे, तर निदान करणे म्हणजे दोष शोधणे होय. काय होय, दोष शोधणे. मग विद्यार्थ्याला नेमकं कोठे समजत नाही हे शोधण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते, नैदानिक चाचणी वापरली जाते. या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न असाही विचारला जातो की नैदानिक चाचणी कशासाठी वापरली जाते. मग कशासाठी वापरली जाते, तर विद्यार्थ्याला नेमकं कोठे समजत नाही हे शोधण्यासाठी काय केले जाते, नैदानिक चाचणी वापरली जाते. नैदानिक चाचणीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर तिलाच डायग्नोस्टिक टेस्ट म्हणतात. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नैदानिक चाचणी पण लक्षात ठेवायचं आहे, डायग्नोस्टिक टेस्ट पण लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही संकल्पना तुमच्या काय पाहिजेत, परफेक्ट पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 4 नंबर, उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाचे खालीलपैकी कोणते फायदे आहेत. आता काय विचारलं आपल्याला, उद्दिष्टांचं जे काही स्पष्टीकरण आहे त्याचा नेमका फायदा कोणता आहे बा. मग बघूया, अध्यापन दिशाहीन होते. उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणाने अध्यापन दिशाहीन होईल का, नाही होणार. अभ्यासक्रम वाढेल का, नाही वाढणार. मूल्यमापन करणे सोपे जाते का, तर होय.
उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणामुळे काय होतं, मूल्यमापन करणं सोपं जातं. मग लक्षात ठेवा बघा, जेव्हा उद्दिष्टे स्पष्ट असतात तेव्हा शिक्षकाला नेमकं काय तपासायचं आहे हे माहीत असते, ज्यामुळे काय होतं, मूल्यमापन अचूक होतं किंवा सोपे होतं. ठीक आहे. छोटे छोटे प्रश्न आहेत. हे जे प्रकरण आहे ना, हे असं प्रकरण आहे की तुम्ही प्रश्न वाचून सुद्धा त्याच्या अर्थावरून प्रश्न सोडवू शकता. या ठिकाणी काही संकल्पना नाहीत, काही पाठांतर करायची गरज नाही. याच्यामध्ये काही कोणाच्या व्याख्या नाहीत, कोणाचे काही अशा उपपत्त्या नाहीत किंवा कोणते काही मोठमोठे शास्त्रज्ञ नाहीत की तुम्हाला ते काय करायचे, पाठ करायचे. असं काही नाही या प्रकरणामध्ये. परंतु हे प्रकरण काय आहे, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये फक्त काही छोट्या छोट्या संकल्पना आहेत, ह्या तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे. पुढे बघा, मूल्यमापन म्हणजे काय. मूल्यमापन म्हणजे काय मग बघा, केवळ परीक्षा घेणे, गुणांची बेरीज, उद्दिष्टे, अध्ययन, अनुभव आणि पुरावे आणि फक्त निकाल लावणे. मग मूल्यमापन म्हणजे काय, उद्दिष्टे अधिक अध्ययन, अनुभव अधिक पुरावे. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवा, तुम्हाला मूल्यमापन ही कशी प्रक्रिया आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. मूल्यमापन ही एक कशी प्रक्रिया आहे, तर मूल्यमापन ही एक त्रिकोणात्मक प्रक्रिया आहे. मग या त्रिकोणात्मक प्रक्रियेमध्ये किती घटक येतात, तर याच्यामध्ये 3 घटक येतात. किती घटक येतात, 1, 2 आणि 3 घटक येतात. मग हे 3 घटक कोणकोणते आहेत मूल्यमापनामधले, तर पहिला घटक आहे शैक्षणिक उद्दिष्टे, दुसरा घटक काय आहे अध्यापन पद्धती आणि तिसरा घटक आहे विद्यार्थ्याचे संपादन, त्यालाच काय म्हटलं जातं, पुरावे म्हणलं जातं. ठीक आहे. मग प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की मूल्यमापनाच्या त्रिकोणामध्ये कशा कशाचा समावेश होतो. मग कशा कशाचा समावेश होतो, शैक्षणिक उद्दिष्टे, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्याचे संपादन. ठीक आहे. लक्षात ठेवायचे. प्रश्न इथं पण विचारला जातो की मूल्यमापन ही कशी प्रक्रिया आहे. मग ही कशी प्रक्रिया आहे, तर ही त्रिकोणात्मक प्रक्रिया आहे. ठीक आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या म्हणजे आतापर्यंत झालेल्या महा TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर फक्त प्रश्नपत्रिकाच भेटतील का, मग उत्तराचं काय, तर या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो बऱ्याच जणांकडून की सर आतापर्यंत म्हणजे नेमकं कधीपासून बाबा, तर TET परीक्षा कधीपासून चालू झालेली आहे, 2013 पासून. मग 2013 पासून आतापर्यंत तुम्हाला ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिल्या जातात. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारतात की सर ह्या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या असतील, पेपर 1च्या असतील का पेपर 2च्या असतील. मग तुम्हाला या ठिकाणी पेपर 1च्या पण प्रश्नपत्रिका दिल्या जातील आणि पेपर 2च्या पण प्रश्नपत्रिका दिल्या जातील. म्हणजे दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका काय केल्या जातील, तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. त्या पण कशा, उत्तर सूची सहित दिल्या जातील, म्हणजे आन्सर की सहित दिल्या जातील. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की सर प्रश्नपत्रिकाच अभ्यासायचे की त्याच्यासोबत तुम्ही अभ्यास करण्यासाठी काही मटेरियल किंवा काही नोट्स देणार आहात का, तर बरोबर आहे, आपण त्याच्यासोबत काही काय करतो, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग त्यामध्ये कोणत्या नोट्स असतात, मराठी विषय आहे, हिंदी आहे, ज्याला इंग्रजी घ्यायची त्यांच्यासाठी इंग्रजी आहे, ज्यांना मानसशास्त्र घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मानसशास्त्र कंपल्सरीच आहे पेपर 1 आणि 2ला. त्याच्यानंतर इतिहास आहे, भूगोल आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, या सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला दिल्या जातील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे TET परीक्षेमध्ये शालेय परीक्षेवरती शालेय पुस्तकामधले भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग आपण या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स सुद्धा देतोय. मग त्यामध्ये 4थी ते 8वी पर्यंतचा इतिहास असेल, 4थी ते 8वी पर्यंतचा भूगोल असेल, 4थी ते 8वी पर्यंत राज्यशास्त्र आणि 4थी ते 8वी पर्यंत विज्ञानच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स दिल्या जातील. ठीक आहे. मग तुम्ही जर फक्त एवढ्या मटेरियलचाच परीक्षेमध्ये अभ्यास केला बाबा, तर किती मार्क पडतील, तर तुम्हाला 100 पेक्षा जास्त मार्क काय होतील, त्या ठिकाणी 100% पडतील. मग एवढे मार्क जर पडले तर तुम्ही परीक्षा काय होत आहे, पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगल्या गुणाने काय होत आहे, परीक्षा पास होत आहे. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल, 139 रुपयाला पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर व्हॉट्सअपला आपला नंबर आहे पहा, 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला
स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, त्या ठिकाणी तुम्हाला लगेच स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. आता बरेच जण विचारतात की सर स्कॅनरलाच पैसे का पाठवायचे, तर स्कॅनरला पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी या नंबरवरती 9689141630 या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपे केलं तरी चालेल. फक्त पैसे पाठवल्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट करून काय करायचं आहे, तो मला व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच PDF स्वरूपामध्ये, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला शेअर केलं जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, ब्लूमच्या मते शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणातील भावनात्मक क्षेत्र कशाशी संबंधित आहे. बघा बरं, आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, तुम्हाला प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचं. कोणतं क्षेत्र विचारलं त्याने, भावनात्मक क्षेत्र विचारले. मग भावनात्मक क्षेत्र शारीरिक कौशल्याशी येईल का, विचार प्रक्रियेशी येऊ शकते, भावना किंवा वृत्ती आणि पाठांतर. मग भावनात्मक क्षेत्र कशासाठी येईल, तर भावना व वृत्तीसाठी येते. ठीक आहे, म्हणजे प्रश्नावरूनच आपल्याला कळलं भावनात्मक क्षेत्रामध्ये काय असणार आहे, तर भावना असणार आहे. ठीक आहे, एवढं सोपं असते. मग लक्षात घ्या, इथं अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणी उद्दिष्टांचे 3 भाग केले आहेत. मग उद्दिष्टांचे 3 भागामध्ये वर्गीकरण कोणी केलेलं आहे, तर ते बेंजामिन ब्लूमने केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, बेंजामिन ब्लूमने. कोणकोणते 3 भाग आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की बेंजामिन ब्लूमने उद्दिष्टांचे 3 भाग केले आहेत, ते कोणते आहेत. मग कोणते आहेत, पहिला आहे बोधात्मक, दुसरा आहे भावात्मक आणि तिसरा आहे क्रियात्मक. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग भावात्मक मध्ये काय येत आहे, तर भावात्मक मध्ये विद्यार्थ्याच्या आवडी, वृत्ती किंवा मूल्याशी संबंधित असतं भावात्मक. ठीक आहे, बोधात्मक काय असतं, आपल्या बुद्धीशी संबंधित असतंय. क्रियात्मक काय असतं, आपल्या कौशल्याशी, म्हणजे शारीरिक कौशल्य जे आहेत त्याच्याशी हे काय असतं, क्रियात्मक संबंधित असते. ठीक आहे, पुढे जाऊया. 7 नंबर, विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदलांची नोंद ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते साधन उपयुक्त होते. तर विद्यार्थ्याच्या वर्तनामधील जे काही सूक्ष्म बदल आहेत याची नोंद ठेवण्यासाठी कोणतं साधन उपयुक्त ठरतं असं विचारलं. मग या ठिकाणी काय आहे, प्रासंगिक नोंदी या ठिकाणी उपयुक्त ठरतं. ठीक आहे, काय प्रासंगिक नोंद. मग लक्षात ठेवायचं आहे, विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या किंवा विशिष्ट प्रसंगाचे जशीच्या तशी नोंद म्हणजेच काय, प्रासंगिक नोंद होय. ठीक आहे, परीक्षेमध्ये आपल्याला सरळ सरळ व्याख्या सुद्धा विचारली जाऊ शकते, म्हणून तुम्हाला दोन्ही गोष्टी काय करायच्यात, क्लिअर करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. 8 नंबर, खालीलपैकी कोणते साधन आत्मनिरीक्षणात्मक तंत्राचे उदाहरण आहे. काय विचारलंय, आत्मनिरीक्षणात्मक तंत्राचं उदाहरण विचारलंय. मग बघा, समाजमिती, प्रश्नावली, बुद्धिमापन कसोटी आणि यापैकी नाही. मग इथं योग्य उत्तर काय आपलं, प्रश्नावली हे आपलं योग्य उत्तर आहे. मग पहा, प्रश्नावली किंवा मुलाखत यातून व्यक्ती काय करतो, स्वतःबद्दलची माहिती स्वतः देतो, म्हणून याला काय म्हणतात, आत्मवृत्तांत किंवा आत्मनिरीक्षणात्मक तंत्र म्हणतात. ठीक आहे, मग प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो आपल्याला की प्रश्नावलीला आत्मवृत्तांत किंवा आत्मनिरीक्षणात्मक तंत्र का म्हणतात, तर का म्हणतात, इथं व्यक्ती काय करतोय, स्वतःबद्दलची माहिती कशी देतोय, स्वतः देतोय. ठीक आहे, कशाच्या स्वरूपाने देतो, एकतर प्रश्नावलीच्या स्वरूपामध्ये देतो किंवा मुलाखतीच्या स्वरूपामध्ये देतो. ठीक आहे, पुढे जाऊया. 9 नंबर, काय विचारलं बघा, चांगल्या कसोटीचा सप्रमाणता हा निकष काय दर्शवतो. कोणता, चांगल्या कसोटीचा सप्रमाणता हा जो निकष आहे हा निकष काय दर्शवतोय. मग हा निकष काय दर्शवतो, तर ज्यासाठी कसोटी बनवली तेच मोजणे म्हणजेच काय, सप्रमाणता होय. ठीक आहे, मग लक्षात घ्या, एखादी चाचणी ज्या उद्दिष्टाच्या मापनासाठी तयार केली आहे त्याच उद्दिष्टाचे ते मापन करत असेल तर तिला काय म्हणतात, सप्रमाण मानलं जातं. ठीक आहे, तिला काय मानलं जातं, सप्रमाण मानलं जातं. मग इथं दुसरा प्रश्न आपल्याला असं सुद्धा विचारला जाऊ शकतो की एखादी चाचणी ज्या उद्दिष्टाच्या मापनासाठी तयार केली आहे त्याच उद्दिष्टाचे मापन करीत असेल तर तिला काय मानलं जातं. मग तिला काय मानलं जातं, तर तिला सप्रमाण मानलं जातं. ठीक आहे, दोन्ही बाजूने आपल्याला विचार करायचा आहे, कारण पुढचा प्रश्न आपल्याला कदाचित जशाच्या तसा रिपीट विचारण्याऐवजी काय करू शकतात, त्याच्यामध्ये थोडासा बदल करू शकतात, थोडेसे चेंजेस करू शकतात आणि मग आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. ठीक आहे, पुढे जाऊया. 10 नंबर, मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात शेवटी कोणती पायरी आहे. आता काय विचारलं आपल्याला, मूल्यमापनाच्या ज्या काही पायऱ्या आहेत मग याच्यामधली सर्वात शेवटची पायरी कोणती आहे असं विचारलंय. मग सगळ्यात शेवटची पायरी कोणती आहे,
तर मूल्यमापन व प्रगतीचा अर्थ लावणे ही काय याची सर्वात शेवटची पायरी आहे. कशाची? मूल्यमापनाची. मग पहा, माहिती गोळा केल्यानंतर तिचा अर्थ लावून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल निष्कर्ष काढणे ही काय आहे? मूल्यमापनाची अंतिम पायरी आहे, म्हणजेच शेवटची पायरी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 10, समाजमिती तंत्राचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? बघा बरं, समाजमिती तंत्रे, कोणतं तंत्र आहे? समाजमिती तंत्र आहे. मग इथं कशाचा संबंध असणार आहे? तर समाजाचा असणार आहे. कशाचा असणार आहे? समाजाचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्येच दिलेला असतंय त्यांनी. मग बघा, आरोग्य तपासणी, आर्थिक स्थिती पाहणी, पाठांतरासाठी आणि सामाजिक संबंध जाणून घेण्यासाठी. मग सामाजिक शब्द कुठं आला? समाज शब्द कुठं आला? पर्याय क्रमांक 2 मध्ये आला. मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 असणार आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो बाबांनो, तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही, तुम्ही फक्त संकल्पना समजून घ्या. आणि मानसशास्त्र हा असा विषय आहे की याच्यामधले 50% प्रश्न, किती? 50%, म्हणजे 30 पैकी 15 प्रश्न हे असे असतात की हे तुम्ही फक्त जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला, काय प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचला तरी तुम्ही उत्तर त्याचं सहज शोधू शकता. असे प्रश्न असतात. ठीक आहे, मग तुम्हाला हे प्रश्न वाचण्यासाठी किंवा नेमकं बाबा शब्द प्रश्नामधला नेमकं महत्त्वाचा शब्द कोणता आहे, कोणत्या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला उत्तर निघतं, हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तुम्हाला सराव करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे? सराव करावा लागणार आहे. मग सराव कशाचा करायचा? तर सराव आतापर्यंत झालेल्या ज्या काही परीक्षा आहेत, ज्याला आपण काय म्हणतो? PYQ म्हणतो. फक्त तुम्ही जर एवढे PYQ केले ना सगळ्या विषयाचे, तरी तुम्ही TET परीक्षा पास होतात. आतापर्यंत झालेले जर सगळे पेपर तुम्ही डोळ्याखाली घातले, त्यांचे उत्तरं पाहिले, ते प्रश्न पाहिले, ते प्रश्न विचारण्याची पद्धती पाहिली, तर तुम्ही एवढ्याच्या बळावरती फक्त परीक्षा काय होऊ शकता? पास होऊ शकता. ठीक आहे, अभ्यासाची सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती आहे? तर ती आहे आपले PYQ पाहणे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 काय विचारलंय? आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? बघा, आकारिक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन, तुम्ही मूल्यमापनाच्या वह्या भरताना लक्षात आलं असेल तुमचा निकाल तयार करताना. ठीक आहे, आता निकाल चालू करायचे दिवस आहेत. मग आकारिक मूल्यमापन कधी केलं जातं? सत्राच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी, प्रवेशापूर्वी. बघा, आता इथं तर डायरेक्ट प्रवेशापूर्वीच ऑप्शन दिलाय. ठीक आहे, मग आकारिक मूल्यमापन कधी केलं जातं? तर अध्यापन अध्ययन प्रक्रियेदरम्यान केलं जातं. ठीक आहे, बघा, पाठ शिकवत असताना किंवा घटक सुरू असताना जे मूल्यमापन होते त्यालाच काय म्हणतात? आकारिक मूल्यमापन म्हणतात. आता इथं दुसरा फेरून प्रश्न असा विचारला जाऊ शकतो आपल्याला की पाठ शिकवत असताना किंवा घटक सुरू असताना जे मूल्यमापन केले जातं त्याला काय म्हणतात? ऑप्शन देतील, आकारित मूल्यमापन, संकलित मूल्यमापन, इतर बरेच काही पर्याय देतील, अमकं तमकं. ठीक आहे, मग त्याला काय म्हणतात? आकारिक मूल्यमापन म्हणतात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13, संकलित मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय असतो? काय विचारले आपल्याला? बघा, आता आकारित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन या दोन वरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मग संकलित मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय असतो? तर श्रेणी किंवा गुण देणे. काय असतो? श्रेणी किंवा गुण देणे असतो. मग आता हे संकलित मूल्यमापन कधी केलं जातं? तर एखाद्या ठराविक कालावधीनंतर, म्हणजे ठराविक कालावधी म्हणतात कोण, म्हणजे कसं, एकतर 6माही केलं जातं किंवा वार्षिक सुद्धा केलं जातं. ठीक आहे, एखाद्या ठराविक कालावधीनंतर. आता 3माही पण आलंय. ठीक आहे, विद्यार्थ्याच्या एकूण संपादनाचा निकाल लावण्यासाठी काय केलं जातं? संकलित मूल्यमापन केलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला तुम्हाला संकलित मूल्यमापन आणि आकारित मूल्यमापन याच्यावरती भरपूर सारे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. 14 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करत चला, कारण आपण तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत आहोत. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तुम्हाला व्हिडिओ काय झाला? 100% आवडलाय. म्हणून काय करायचं? प्लीज एक लाईक करायचं आहे. ठीक आहे, क्षमताधिष्ठित मूल्यमापनात कशावर जास्त भर असतो? कोणतं मूल्यमापन? क्षमताधिष्ठित. क्षमताधिष्ठित, आता क्षमता म्हणजेच काय? क्षमता म्हणजेच काय? तर कौशल्य. मग कशावर भर असणार आहे? तर कौशल्यांच्या उपयोजनावर भर असणार आहे. म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी? तुम्हाला फक्त वाचताना व्यवस्थित वाचायचंय. कोणता शब्द महत्वाचा? आता या क्षमताधिष्ठित मूल्यमापनामध्ये कोणता शब्द महत्वाचा आहे? क्षमता महत्वाचा आहे. क्षमता म्हणजेच काय? त्याला आपण काय म्हणतो? क्षमतालाच आपण कौशल्य म्हणतो, बरोबर. मग क्षमताधिष्ठित मूल्यमापन कशासाठी असणार आहे? तर कौशल्यांच्या उपयोजनावर जास्त भर असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग बघा, विद्यार्थ्याने मिळवलेले ज्ञान तो प्रत्यक्ष व्यवहारात किंवा कार्यात किती वापरू शकतो हे तपासणे म्हणजे क्षमताधिष्ठित मूल्यमापन होय. म्हणजे त्याने एखादं कौशल्य घेतलंय. आता समजा एखादा विद्यार्थी असेल, त्याने लेखन कौशल्य शिकलाय. कोणतं कौशल्य शिकलाय? लेखन कौशल्य शिकलाय. मग तो लेखन कौशल्याचा प्रत्यक्ष वापर कसा करतो?
ते तपासणं म्हणजे काय, क्षमताधिष्ठित मूल्यमापन होय. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15 आहे, पडताळा सूची हे कोणत्या प्रकारचं साधन आहे. मला वाटतं आपण पहिल्या का दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. हे पडताळा सूची आपल्याला कुठं होतं, पर्यायामध्ये होतं. मग पडताळा सूची हे कोणतं प्रकारचं साधन आहे, तर हे गुणात्मक साधन आहे. कोणतं साधन आहे, गुणात्मक साधन आहे. मग विशिष्ट कृती किंवा गुण विद्यार्थ्यामध्ये आहे की नाही, हो किंवा नाही हे तपासण्यासाठी पडताळा सूची वापरतात. म्हणून हे कोणतं साधन आहे, गुणात्मक साधन आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 16, शैक्षणिक उद्दिष्टांच्या बोधात्मक क्षेत्रात सर्वात वरची पायरी कोणती. आता काय विचारलं आपल्याला की शैक्षणिक उद्दिष्टांचं जे बोधात्मक क्षेत्र आहे, आपण पाहिलं होतं बोधात्मक क्षेत्र 3 वर्गीकरण पाहिले होते की नाही ब्लूमचे. ठीक आहे. मग त्याच्यातल्या बोधात्मक क्षेत्रामधली सर्वात वरची पायरी कोणती आहे असं विचारलंय. मग बघूया. ज्ञान, आकलन, मूल्यमापन आणि संश्लेषण. मग यामधली सर्वात वरची पायरी कोणती आहे, मूल्यमापन आहे. मग आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे बोधात्मक क्षेत्राचं वर्गीकरण कोणी केलेलं आहे, ब्लूमने केलेलं आहे. मग या वर्गीकरणानुसार हे क्रम लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात खालची पायरी काय आहे, ज्ञान आहे. त्याच्यानंतर आकलन आहे, उपाययोजना आहे, विश्लेषण आहे, संश्लेषण आहे आणि सर्वात शेवटी कोण आहे, मूल्यमापन आहे. आता तुम्हाला जास्त प्रश्न कुठे विचारले जातात आपल्याला, एक तर सुरुवातीच्या घटकामध्ये म्हणजे पायरी काय आहे असं विचारू शकतात, किंवा पहिला घटक कोणता आहे विचारू शकतात, आणि शेवटचा घटक किंवा सर्वोच्च घटक कोणता आहे, ह्या 2 वरतीच आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात. मग लक्षात ठेवायचं, 1 नंबर काय आहे, ज्ञान आहे, आणि सर्वात शेवटी किंवा सर्वात वरती काय आहे, मूल्यमापन आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी शिक्षकांना, सातत्यपूर्ण मूल्यमापनामुळे शिक्षकांना कोणता फायदा होतो. आता काय विचारलंय, आपलं जे सातत्यपूर्ण मूल्यमापन चालू आहे याचा बाबा शिक्षकांना नेमकं काय फायदा होईल असं विचारलं. मग बघूया. कामाचा व्याप वाढतो, कामाचा व्याप वाढतो का, नाही. मूल्यमापन केल्यामुळे पगार वाढतो का, नाही. सुट्ट्या मिळतात का. बघा बरं काय ऑप्शन दिले होते तुम्हाला. म्हणून मी काय सांगतो तुम्हाला, प्रश्न सगळा तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे बाबांनो. आता जर तुम्ही एवढंच वाचलं असतं आणि खाली पर्यायच पाहिले नसते तर तुम्हाला उत्तर आलं असतं का, नसतं आलं. कारण बघा, कामाचा व्यायाम निगेटिव्ह तर कधीच होत नाही. तुम्हाला सांगतो, हे जे असे प्रश्न आहेत ना, याच्यामध्ये निगेटिव्ह उत्तर तर तुम्हाला कधीच द्यायचं नाही. भलंही मग ते खरं जरी असलं तरी निगेटिव्ह उत्तर द्यायचं नाही. उत्तर आपल्याला नेहमी कसं द्यायचं असतंय, पॉझिटिव्ह द्यायचं असतं, म्हणजे सकारात्मक उत्तर द्यायचं असतंय. म्हणून हा पर्याय काय झाला, कट झाला. पगार वाढायचा मूल्यमापनाचा काही संबंध आहे का बाबा, काही संबंध नाही. ते सरकारच्या धोरणाचा भाग आहे, पगार वाढ करणे किंवा कमी करणे. ठीक आहे. सुट्ट्या मिळायचा आणि याचा सुद्धा काही मूल्यमापनाचा संबंध आहे का, तुम्ही केलं तरी तुम्हाला तेवढ्या सुट्ट्या मिळतात, नाही केलं तरी तेवढ्याच सुट्ट्या मिळतात. ठीक आहे. त्याचा याचा काही संबंध नाही. हे सुद्धा काय आहे, सरकारी धोरणाचा भाग आहे. तुम्हाला किती सुट्ट्या द्यायच्या, किती द्यायच्या नाही. ठीक आहे. मग इथं एकच पर्याय आपल्याला असं त्यांनी व्हॅलिड विचारलंय की ते आपलं उत्तर असू शकतं, म्हणजे डोळे झाकून आपण हा उत्तर पर्याय लिहू शकतो. ठीक आहे. मग विद्यार्थ्यांचा प्रगतीचा काय होतो, शिक्षकांना आढावा मिळतो. ठीक आहे. मग वर्षभर मूल्यमापन केल्यामुळे काय होतंय, विद्यार्थ्याला कोठे अडचण येत आहे हे शिक्षकाला वेळोवेळी समजतं. ठीक आहे. पुढे जाऊया. 18 नंबर, प्रमाणित कसोट्या का वापरल्या जातात. कोणत्या कसोट्या, प्रमाणित कसोट्या. मग घरच्या अभ्यासासाठी, खेळासाठी, फक्त मनोरंजनासाठी. बघा बरं, तुम्ही जर पर्याय जरी वाचले ना तरी तुम्ही उत्तर याच्यामधून निवडू शकता मित्रांनो. असे प्रश्न आपल्याला वारंवार या घटकावरती विचारलेले आहे. ठीक आहे. मग विद्यार्थ्याची तुलना करण्यासाठी काय केले जातात, प्रमाणित कसोट्या वापरल्या जातात. तुम्हाला मी सांगतोच काय, मानसशास्त्रामधले फक्त काही ठराविक प्रकरण आहेत की तिथं तुम्हाला पाठांतराची गरज आहे, नाही तर बाकीचे सगळे प्रकरण असे आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा सिक्स्थ सेन्स जागृत ठेवायचा आहे. प्रश्न बारकाईने वाचायचा, समजून घ्यायचा आणि उत्तर सोडायचं आहे किंवा शोधायचं आहे. उत्तर तुम्हाला तिथं पर्यायामधून भेटून जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19, मूल्यमापनाची वैशिष्ट्ये कोणते नाही. बघा, मूल्यमापनाचं आता वैशिष्ट्य कोणतं नाही असं विचारलंय. बघूया आपण, पर्याय वाचूया एकदा. ठीक आहे. मग बघा, ही निरंतर प्रक्रिया आहे, केवळ गुणावर आधारित असते, ही उद्दिष्ट प्रधान आहे, यात सुधारणेला वाव आहे. बघा बरं, तुम्हाला कोणतं उत्तर वाटतं याच्यामध्ये. मग ही निरंतर प्रक्रिया आहे का, आहे. उद्दिष्ट प्रधान आहे का, मूल्यमापनामध्ये आपण सगळ्यात आधी काय ठरवतो, उद्दिष्टच ठरवतो, म्हणजे उद्दिष्ट प्रधान आहे, याच्यामध्ये सुधारणेला वाव आहे. बरोबर आहे. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, ही केवळ गुणावर आधारित असते, हे आपलं काय असणार आहे, वैशिष्ट्य नसणार आहे. मग हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, कारण आपल्याला काय विचारलंय, कोणतं वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. ठीक आहे. मग बघा, मूल्यमापन हे कसं असतंय, गुणात्मक पण असते आणि संख्यात्मक पण असते, अशा दोन्ही प्रकारचं असते. केवळ गुणावर आधारित असते का, बघा इथं फक्त केवळ शब्द दिला होता त्यांनी. मग हे केवळ गुणावर आधारित आहे का, नाही. तर हे कशावरती आधारित आहे, गुणात्मक पण आहे आणि संख्यात्मक सुद्धा आहे. ठीक आहे. दोन्ही बाबीवर हे काय असते, अवलंबून असते.
पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना, आपण महा टीईटी 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी लॉन्च केलेला आहे, म्हणजे सुरू केलेला आहे. ठीक आहे, आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय असतील तर या ठिकाणी तुम्हाला बघा महा टीईटी साठी सर्वात उपयुक्त असे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय काय केले जातील आपल्या कोर्समध्ये तुम्हाला शिकवले जातील. ठीक आहे, आता हे कसे शिकवले जातील किंवा याचं स्वरूप काय असेल किंवा कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर बघा, प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील या ठिकाणी लेक्चर असतील, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणाच्या स्पेशल नोट्स दिल्या जातील. आता बघा, लेक्चर पाहिलं आपण, बेसिक संकल्पना महत्त्वाच्या संकल्पना आपल्या क्लिअर झाल्या, त्याच्यानंतर ह्या जी संकल्पना क्लिअर झाल्या ह्या विसरू नये म्हणून तुम्हाला नोट्स दिल्या जातील, त्याच्यामधून तुमची काय होईल रिव्हिजन होईल. मग संकल्पना समजल्या, त्याची रिव्हिजन झाली, मग आता त्याचा सराव महत्त्वाचा एक नाही, मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार सरावासाठी तुम्हाला काय केले जाईल ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिली जाईल. ठीक आहे, म्हणजे 3 घटकामधून आपली काय होणार आहे बॅचचं आपलं स्वरूप असणार आहे, लेक्चर असतील, नोट्स असतील आणि ऑनलाईन टेस्ट असतील. मग जर तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी फक्त आपला एवढा कोर्स जर तुम्ही करून गेले तर हे 2 विषय तुम्हाला किती मार्काला आहेत परीक्षेमध्ये 60 मार्काला आहेत. मग तुम्हाला ह्या 60 पैकी किती मार्क पडतील तर कमीत कमी 50 मार्क पडतील. 60 पैकी कमीत कमी किती 50 मार्क पडतील. जास्तीत जास्त किती मार्क पडतील, कुणाला 56 पडतील, कुणाला 57 पडतील, पण तुम्हाला कमीत कमी किती मार्क पडतील 50 मार्काची. तर आपण कमीत कमी काय करतो या ठिकाणी गॅरंटी देतोय, 100% गॅरंटी देतो. ठीक आहे, मग याची किंमत किती आपल्या कोर्सची तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे 1000 रुपये. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली सध्या स्पेशल ऑफर चालू आहे. स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे 499 रुपयाला भेटणार आहे. किती रुपयाला भेटणार आहे फक्त आणि फक्त 499 रुपयाला. त्याच्यामध्ये काय होतं GST आणि इतर चार्जेस 24 रुपये ॲड होतात. असे तुम्हाला किती रुपये पेमेंट करावं लागतं ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 523 रुपये पेमेंट करावं लागतं. किती रुपये 523 रुपये. ठीक आहे, मग हा कोर्स कुठं असणार आहे तर याच्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे तर ते आहे NG क्लासेस या नावाने आपले ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे किंवा यूट्यूबच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही मी लिंक देतोय, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला जर या नंबरवरती मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल लिंक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. ठीक आहे, जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 20 आहे, निकष संदर्भ चाचणी कशावर लक्ष केंद्रित करते. कोणती निकष संदर्भ चाचणी विचारलं. ठीक आहे, मग आता ऑप्शन बघा बरं, इतरांशी तुलना करणे, पाठांतर, विशिष्ट कौशल्यातील प्रावीण्य आणि हस्ताक्षराची काय शुद्धता. मग या ठिकाणी कशावरती फोकस करणार आहे तर विशिष्ट कौशल्यातील प्रावीण्य याच्यावरती काय करते निकष संदर्भ चाचणी काय करते लक्ष केंद्रित करते. ठीक आहे, मग बघा विद्यार्थ्याने एखादा ठराविक निकष पूर्ण केला आहे की नाही हे याच्यामध्ये काय केलं जातं पाहिलं जातं. आता निकष म्हणजेच काय, निकष म्हणजेच कौशल्य क्षमता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला शब्दावरून प्रश्न काय करायचे समजून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 21 आहे, शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्र कशाशी संबंधित. आता काय विचारलंय क्रियात्मक क्षेत्र कशाशी संबंधित. बघा बरं तुम्हाला क्रियात्मक क्षेत्रावरून काय लक्षात येतंय बुद्धी येते का. बुद्धीसाठी कोणतं क्षेत्र आहे बौद्धिक क्षेत्र आहे. भावनासाठी कोणतं क्षेत्र आहे भावनिक क्षेत्र आहे. मग क्रियात्मक क्षेत्र कशासाठी आहे तर हे शारीरिक हालचाली व कौशल्यासाठी क्रियात्मक क्षेत्र आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो पहा, हस्तकौशल्य, प्रयोग करणे, चित्रकला यासारख्या शारीरिक हालचालीवर आधारित गोष्टी काय येतात क्रियात्मक क्षेत्रामध्ये येतात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 21 आहे, उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणामध्ये विद्यार्थी फरक स्पष्ट करतो हे कोणत्या उद्दिष्टाचे स्पष्टीकरण आहे. आता बघा विद्यार्थी काय करतोय फरक स्पष्ट करतोय, मग हे कोणत्या उद्दिष्टाचं स्पष्टीकरण आहे असं आपल्याला विचारलंय. मग ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य. आता विद्यार्थी फरक स्पष्ट कधी करेन बरं जेव्हा त्याला हे काय झालंय समजलंय. हे जेव्हा त्याला समजलं आहे तेव्हा तो काय करेल त्याच्यामधला फरक काय करेल स्पष्ट करेल. समजलं तर फरक स्पष्ट करेन का नाही समजल्यावर फरक स्पष्ट करेन का. मग समजणं म्हणजेच काय तर समजणं म्हणजेच काय होणं त्याला आकलन होणं. काय होणे आकलन होणे. मग बघा जेव्हा विद्यार्थ्याला एखादी गोष्ट समजते म्हणजेच काय होतं तिचं आकलन होते तेव्हाच तो काय करतो दोन गोष्टींमधील फरक किंवा तुलना करू शकतो. ठीक आहे, लक्षात येतंय. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23 नंबर, मूल्यमापनाची कोणती पद्धत विद्यार्थ्यांच्या सामाजिक वर्तनाचे मापन करते. आता काय विचारलंय
सामाजिक वर्तनाचं बघा काय सांगितलंय, सामाजिक वर्तनाचं मापन. मग नैदानिक चाचणीमध्ये सामाजिक वर्तनाचा काय संबंध आहे का? बघा समाजमिती तंत्र, सामाजिक समाजमिती, समाज शब्द दोन्हीकडे आला, उत्तर लिहून टाका. एकाच अर्थाचा जर दोन्हीकडे शब्द असेल तर तेच आपलं काय असतं, उत्तर असतं. हे तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे? 24. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनात सातत्यपूर्ण म्हणजे काय? आता बघा, याच्या आधी आपल्याला काय विचारलं होतं की ह्या सर्वकष शब्दाचा अर्थ काय आहे. आता काय विचारलं आपल्याला, या सातत्यपूर्ण शब्दाचा अर्थ काय आहे. मग सातत्यपूर्ण म्हणजे काय? रोज परीक्षा घ्यायची का बाबा? घेता का तुम्ही रोज परीक्षा? नाही घेत. दरवर्षी होणारी परीक्षा हे तर आपलं नेहमीच आहे. मग याच्यात सातत्य कुठे आहे? वर्ष संपल्यावर होणारी परीक्षा, याच्यात सातत्य कुठे? मग काय? शिकवताना वेळोवेळी होणारे मूल्यमापन म्हणजेच काय? सातत्यपूर्ण मूल्यमापन. सातत्य या शब्दातच सांगितलं की नाही आपल्याला. सातत्य म्हणजे काय? सतत होणारी क्रिया. सातत्य म्हणजे काय आहे? सतत होणारी क्रिया आहे. मग बघा, दरवर्षी होणारी वार्षिक परीक्षा म्हणजे रोज परीक्षा होती का आपली? वर्ष संपल्यावर होणारी परीक्षा काय? रोजच आपलं वर्ष संपत आहे का? सतत वर्ष संपत आहे का? वर्ष वर्षातून एकदा संपतंय. वार्षिक परीक्षा वर्षातून एकदाच होती. मग सातत्यपूर्ण म्हणजे काय? शिकवताना वेळोवेळी म्हणजे नेहमी होणारं मूल्यमापन. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आहे? 24 आहे, सॉरी 25 आहे. चांगल्या कसोटीची विश्वसनीयता म्हणजे काय? आता काय विचारलंय की चांगल्या कसोटीची विश्वसनीयता म्हणजे काय? मग या ठिकाणी काय आहे? निकालातील सुसंगतता म्हणजे काय आहे? चांगल्या कसोटीची विश्वसनीयता आहे. मग याचा अर्थ काय होतो बघा, एखाद्या कसोटीने पुन्हा पुन्हा जरी मापन केलं असता तरी काय निकाल सारखाच येत असेल तर त्या कसोटीला काय म्हणतात? विश्वसनीय कसोटी म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एकदा परीक्षा घेतली एका विद्यार्थ्याची, एकदा त्याला पडले 50 मार्क आणि पुन्हा दुसरी परीक्षा घेतली तर त्याला पडले 90 मार्क. मग याच्यात विश्वसनीयता राहील का? नाही. समजा एकदा 85 मार्क पडले तर दुसऱ्या वेळेस त्याला 87 पडले पाहिजेत किंवा 83 पडले पाहिजेत. म्हणजे त्या मार्काचे तो काय पाहिजे? जवळ असला पाहिजे. एकदम एक्झॅक्ट तितकेच पडतील अशी काही खात्री नाही, पण त्याच्या आसपास तरी असला पाहिजे. ठीक आहे, पुढचा आणि शेवटचा प्रश्न, आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? आता इथं काय विचारलं आपल्याला? आकारिक मूल्यमापन कधी केले जातं असं विचारलंय. मग याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. न कळतपणे अजूनही व्हिडिओ लाईक करायचा राहिला असेल तर एक लाईक करा. आणि एक हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला, तुमच्या मित्रपरिवाराला नक्की काय करत चला? शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.